शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर चला आता कामाची सुरुवात झालेली आहे सकाळ उठल्यापासून आणि सगळ्यांना नमस्कार यूट्यूब फॅमिलीला माझ्या. तर आता इकडे मी कपडे धुण्यासाठी बसलेले आहे, कारण आज मी कपडे हातानेच धुणार आहे, मशीनला लावणार नाही. थोडे कपडे होते त्याच्यामुळं म्हटलं चला आज हातानेच कपडे धुवून घेऊया. तर इकडे छानपैकी पावडरमध्ये आधी भिजत ठेवले होते मी आणि लगेचच मी कपडे धुवायला घेतले. पावडरमध्ये टाकले ना तर पटकन असे कपडे, थोडासा साबणीचा हात लावला किंवा नाही लावला तरी पटकन घसरा देऊन. तर इथं मी आता पाटा घेतलेला आहे कपडे धुवायला आणि मी पाट्यावरच कपडे धुते, म्हणजे चांगले निघतात. तर आता अशा पद्धतीने कपडे धुवून होतात तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर चला स्वयंपाक करून घेऊया. तर आता इकडे मी मेथीची भाजी रात्री साफ करून ठेवली होती. तर आता मेथीची भाजी बनवायची, त्याच्यामुळं मेथीची भाजी आधी निवडून घेतली आणि त्याच्यानंतर लगेचच थोडंसं मीठ टाकून पाणी घेतलेलं आहे, कारण भाजीमध्ये मीठ टाकलं ना तर चांगली स्वच्छ निघती. तर थोडा वेळ मी अशीच पाण्यामध्ये ठेवून देते मीठ टाकून आणि नंतर फोडणीला देते. तोपर्यंत लसूण आणि मिरची सोलून घेते. तर मेथीच्या भाजीला तर लसूण आणि मिरची पहिले लागतं. तर आता इकडे लगेचच पीठ मळून घेते, कारण चपात्या बनवायच्या आहेत. तर पीठसुद्धा थोडंसं मीठ टाकून मी मळून ठेवते आणि नंतर भाजी टाकते. तर आता इथं पिठाचा गोळा तयार करून साईडला ठेवते आणि नंतर मेथीची भाजी फोडणीला टाकणार आहे. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला मेथीची भाजीची सुद्धा रेसिपी पाहूया. आता पीठ मळून थोडंसं तेलाचा हात लावून साईडला ठेवून देते, म्हणजे चांगलेच पीठ पण मुरलं जाईल, मग छानपैकी आपल्या चपात्या येतील. तर आता थोडंसं तेल टाकून घेतलं मी आणि चांगलं मळून घेते. तर थोडंसं पीठ चाळून घेते, कारण पिठी लागते चपातीला. तर आता इकडे लसूण सोलला होता तो सुद्धा मी बारीक करून घेते. तुम्हाला वाटलं ना तर मिरची, लसूण, शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे आबडधोबड वाटले तरी चालतील. तर मी इथं मिरची कापून घेते, लसूणसुद्धा कापलेला आहे आणि लगेचच मेथीची भाजी फोडणीला टाकूया. तर आता इथं मी 10-15 मिनटं मुगाची डाळ ठेवली होती भिजत, ती पण छानपैकी भिजलेली आहे आणि लगेचच तेल टाकून घेतलं. तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतली, थोडी मोहरी पण टाकली. त्याच्यानंतर टाकणार आहे मी इकडं आता लसूण आणि मिरची. तर आधी लसूण टाकायचा आणि नंतर मिरची टाकून घ्यायची, छानपैकी फोडणी तयार करायची आणि नंतर टाकायची कढईत मेथीची भाजी धुवायला टाकलेली होती ती काढून घ्यायची आणि नंतर फोडणीमध्ये टाकून द्यायची. तर अशी खूप छान अशी मेथीची भाजी होती मुगाची डाळ घालून. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून पहा. तर चला इथं मी भाजी आता टाकते, तोपर्यंत लगेच मुगाची डाळसुद्धा टाकून घेते. मुगाची डाळ चांगली भिजू द्यायची, त्याच्यानंतर मेथीच्या भाजीमध्ये टाकून घ्यायची. तर आता उलथण्याने खालीवर करून घेते आणि थोडा वेळ झाकण ठेवणार आहे मी. 5 मिनटं बारीक गॅसवर चांगली शिजू द्यायची. त्याच्यानंतर तर आता इकडे मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मेथीच्या भाजीमध्ये. तर एकदम सुकी बनवायची आहे. तर आता याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया आणि नंतर करायची घेवड्याची थोडीशी रस्सा भाजी. तर चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, कारण सकाळी खूप अशी घाई आणि गडबड असते स्वयंपाकाची, सगळ्याच कामांची. तर आता इकडे मी जिरे मोहरी टाकून घेतली आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने घेवड्याची भाजी बनवते मी. तर ह्याला वालपापडी पण बोलतात किंवा वालाच्या शेंगा पण बोलतात. तर आता लसूण आणि जिरे मोहरी टाकून घेतली, त्याच्यानंतर टाकल्या शेंगा मोडलेल्या. तर 1 चमचा हळद टाकून घेतली. आता टाकूया त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं, कारण तुमच्या आवडीनुसार तिखट टाका, आम्हाला पण थोडंसं तिखटच लागतं. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडी 1 चमचा धना पावडर टाकून घेतली आणि आता थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया. तर सुक्या भाज्यांना आम्ही शेंगदाण्याचा कूट वापरतो आणि जास्त शेंगदाण्याचा कूटच आमच्या घरामध्ये वापरला जातो सगळ्या भाज्यांना. तर इथं मी सगळ्या शेंगा खालीवर करून घेते, मीठ वगैरे सगळं टाकून झालेले आहे. आता फक्त याच्यावर झाकण ठेवायचं. तर इकडे मेथीची भाजी पाहूया कितपर्यंत आली शिजत. तर भाजीसुद्धा होत आलेली आहे, थोडंसं पाणी आटवून द्यायचं. आता मी भाजी उघडीच ठेवणार आहे, झाकून ठेवणार नाही. तेच झाकण मी इकडच्या कढईवर ठेवते, तोपर्यंत शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. तर आम्हाला अशी मेथीची भाजी खूप आवडते, सगळ्यांनाच आवडते. मेथीची भाजी जर बनवली ना तर घरात थोडी थोडी सगळ्यांना वाटायला येते. तर त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त बनवली डाळ टाकून. तर आता तेच झाकण मी इकडे ठेवलं, त्याच्यावर पाणी ठेवलं होतं, कारण गरम पाण्याने भाजीला एकदम चव टिकून राहते आणि छानपैकी असा तरीसुद्धा येते. तर तेच गरम पाणी मी ठेवलेलं त्याच्यावर झाकणावर ते टाकून घेतलं आणि आता मस्तपैकी शिजवून द्यायचं.
शेंग आणि थोडासा रस्सा ठेवायचा. तर फक्त 2-3 मिनटं शिजवून द्यायची. शेंग पटकन शिजली जाते आणि मेथीची भाजी पण इकडं तयार झालेली आहे. तोपर्यंत शेंगसुद्धा लगेचच शिजली आणि छानपैकी शेंगाची भाजी तयार झालेली आहे गेवडीच्या. तर याला खूप अशी सोप्या पद्धतीने आहे का बनवायची, काही वेळ लागत नाही. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप भारी लागते. पण आज मी चपातीच बनवणार आहे, कारण सकाळी चपात्याच लागतात सगळ्यांना. तर आता इकडे भाजी पण मी बाजूला ठेवून देते झाकून आणि नंतर करायची चपात्या. तर इकडे चपात्याचं पीठ मळून ठेवलेलं तुम्हाला मी आधी दाखवलंच होतं. तर आता चला छानपैकी मी पीठ मळून घेतलं आणि थोडासा तेलाचा हात लावून उंडा तयार करून घेते. तर असा हुंडा तयार करून घ्यायचा चपातीचा आणि नंतर छोट्याच्या किंवा मोठ्या, आम्हाला थोड्याशा मोठ्याच चपात्या लागतात. भाकरीसुद्धा आमच्या मोठ्याच असतात. तर आता इकडे मी थोडं 4 पदरीचे लाटून घेते आणि छानपैकी लाटून घेते. 4 पदरी उंडा करून घ्यायचा. तर छानपैकी असं त्याला चपाती चांगली पापोडे येतात. तर इकडे मी लाटून घेते. तर हलक्या हाताने अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटल्याच्या नंतर लगेचच तवासुद्धा इकडं गरम करायला ठेवलेला आहे गॅस चालू करून. तर आता इथं चपाती लाटून घेते आणि सकाळच्या टिफिनसाठी तर असं तुम्ही पटकन स्वयंपाक करू शकता अशा पद्धतीने. आधी भाज्या करून घ्यायच्या, नंतर चपाती काय पटकन होतात. तर आता तवासुद्धा गरम झाला आहे, चपाती लाटून झाली. तर मी लगेचच चपाती टाकून घेते आणि छानपैकी भाजून घेऊया. तर असं माझं सकाळ उठल्यापासूनचं रुटीन चालू असतं. कपडे कधी हाताने धुते तर कधी मशीनला लावते, कारण थोडे कपडे असले ना तर मशीनला लावायला सुद्धा परवडत नाही. तर कारण थोडेशा कपड्यांनाच ते 1 तास तरी लागतो. त्याच्यामुळं 15 मिनिटामध्ये हाताने कपडे धुवून होतात. फक्त जास्त कपडे असले ना तरच मी मशीनला लावते. तर आता इकडे चपाती पण छान अशी फुगलेली आहे आपली आणि चांगली खरपूस अशी चपाती भाजली. तर अशा सोप्या पद्धतीने स्वयंपाक करायचा, पटकन होतो, वेळ पण लागत नाही आणि घाई असेल ना तर अशा पद्धतीने नक्कीच करा. तर चला चपाती पण भाजलेली आहे. तर हो, तुम्ही ना नवीन असेल ना चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला मग तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असू द्या मला, कारण एक नवीन पाऊल उचललेलं आहे. तर त्या सपोर्टची मला गरज आहे. तर आता इकडे चपात्या मी लाटून घेते सगळ्या राहिलेल्या. तर असं सकाळचं माझं रुटीन असतं. त्याच्यानंतर बाकीचे कामं. तर इथं असं चपात्या भाजी बनवत आहे. तर इकडं मेथीची भाजी पण आता डब्यासाठी भरायची. चला सगळ्यांना बाय बाय.